नमस्कार मित्रांनो, माझं नाव पंढरी आहे आणि मी आज इथे बाणेरमध्ये आलेलो आहे। तुम्हाला माहीत आहे की रेडी पोझिशन फ्लॅट्स मिळणं फार कठीण आहे आजकाल बाणेरमध्ये, ते 3 BHK असू दे किंवा 2 BHK असू दे। तर मी तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहे 1311 स्क्वेअर फीटचा फ्लॅट। याचं पोझिशन जे आहे ते 3 ते 4 महिन्यात आहे आणि याचं टोटल कार्पेट जो आहे तो 1311 स्क्वेअर फीट आहे। तर याच्यामध्ये कसं तसं म्हणजे फ्युजिबली बघायला गेलं तर 4 BHK आहे, फक्त याच्यात 3 टॉयलेट्स आहेत, म्हणजे तुम्ही 3.5 BHK याला म्हणू शकता। म्हणजे प्रत्येक रूमचे सायझेस वगैरे फार मोठे आहेत। आणि चला तर आपण एकदा याचा रिव्ह्यू घेऊया, ठीक आहे मित्रांनो। हा जो प्रोजेक्ट आहे तर मी या प्रोजेक्टबद्दल तुम्हाला अगोदर सांगतो, म्हणजे तुम्हाला थोडीशी आयडिया येईल। हा प्रोजेक्ट जो आहे हा टोटल 7th फ्लोअरचा प्रोजेक्ट आहे आणि एका फ्लोअरवर याच्यामध्ये 3 फ्लॅट आहेत, म्हणजे एक 2 BHK राहील आणि 2 3.5 BHKs आहेत, ठीक आहे। तर याच्यामध्ये आम्ही जो सॅम्पल फ्लॅटचा रिव्ह्यू करणार आहोत हा आहे 1311 स्क्वेअर फीट टोटल। तर याच्यामध्ये आता आपण स्टार्ट करू याचा रिव्ह्यू। तर हे जे आहे ना, हे ईस्ट वेस्ट एंट्रन्स आहे या फ्लॅटचं हे ईस्ट वेस्ट एंट्रन्स असेल। तर तुम्ही बघू शकता हॉल केवढा मोठा आहे। तर हा हॉल जी साईज आहे ते डायनिंग प्लस हॉल मिळून 27x11 आहे, ठीक आहे। म्हणजे याची तुम्ही टाईल्सची क्वालिटी पण तुम्ही बघू शकता, सगळे मार्बल फिनिश आहेत आणि ह्याच्यामध्ये प्रॉपर तुम्हाला सगळ्या गोष्टी व्हेंटिलेशन आणि त्याच्यानंतर विंडोज मोठे येतील, ठीक आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील। तर मी जसं तुम्हाला सांगितलं की या हॉलची साईज 27x11 आहे। हॉलच्या नंतर आपण बघू की इथं किचन आहे। हे किचन तुम्ही बघू शकता, किचन पण हा मोठा आहे, मोठा किचन दिलेला आहे। कसं लेडीजला लागतं हे किचन मेन, जर किचन मोठा असेल तर त्यांना भरपूर म्हणजे व्यवस्थित काम करता येतं। किचन हे व्हेंटिलेटेड राहतं आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी चांगल्या होतात, नाही का। तर L शेप प्लॅटफॉर्म इथे दिलेला आहे, हा तुम्ही बघू शकता की हे टाईप ऑफ ग्रे ग्रॅनाईट आहे, ठीक आहे। तर इथे तुम्ही बघू शकता की बेसिन दिलेला आहे आणि त्याच्यानंतर वॉटर प्युरिफायरचं पॉईंट दिलेलं आहे। बाणेरमध्ये तसं PMCचं वॉटर आहे, त्यामुळे तुम्हाला पाण्याचा काय प्रॉब्लेम येणार नाही। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की इथं ड्राय बाल्कनी सेपरेट दिलेली आहे। हे तुम्ही बघू शकता की इकडे वॉशिंग मशीनचं पॉईंट आणि त्याच्यानंतर इथं नळाचं कनेक्शन, ड्रेनेज सिस्टम हे सगळं प्रॉपरली दिलेलं आहे। आता आजकाल कोरोनानंतर तुम्ही बघू शकता की मित्रांनो वर्क फ्रॉम होमचं जे कॉन्सेप्ट आहे, म्हणजे होम ऑफिस, ते वाढलेलं आहे। तर हे जे रेप्युटेड बिल्डर आहेत यांनी काय केलं आहे की वर्क फ्रॉम होमसाठी एक सेपरेट रूम दिली आहे, ती ही रूम आहे वर्क फ्रॉम होमची, ठीक आहे। आणि ह्याची साधारण म्हणजे तुम्हाला कसं आहे की ह्याला पण तुम्हाला विंडो वगैरे सगळ्या गोष्टी येतील आणि प्रॉपर इथे तुम्ही बघू शकता की खालीसुद्धा याने काचेचा विंडो दिला आहे, त्यामुळे तुम्हाला लाईटचा कधीही प्रॉब्लेम येणार नाही। संध्याकाळी 7पर्यंत लाईट राहील, त्यामुळे तुमचं विजेचं बिलसुद्धा हे भरपूर वाचेल, ठीक आहे। तर ती पहिली रूम आम्ही बघितली। तर बाकीचे जे 3 बेडरूम आहेत ते या साईडला सिच्युएटेड आहेत। तर ही तुम्ही लॉबी बघू शकता, ही जी लॉबी दिली आहे हे तिन्ही बेडरूमला सेपरेट करते, म्हणजे हॉलमध्ये कोणी आपला गेस्ट बसला असेल किंवा कोणी आला असेल तर ते डायरेक्ट बेडरूममध्ये नाही बघू शकत। तर ही जी दुसरी बेडरूम आहे ही गेस्ट बेडरूम तुम्ही म्हणू शकता किंवा चिल्ड्रन्स बेडरूम, नाही का। इथं तुम्ही ह्याची पण साईज तुम्ही बघू शकता की ह्याचे साईजेस मी कसं आहे की सांगताना वगैरे थोडं कमी जास्त होऊ शकतं, म्हणून मी डिस्क्रिप्शनमध्ये ह्याचे सायझेस देणार आहे, त्यामुळे तुम्ही सायझेस ह्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये चेक करू शकता। हे बघा, तर तुम्ही प्रत्येकाला असे विंडोज दिले आहेत की त्यामुळे लाईट आणि व्हेंटिलेशनचा प्रॉब्लेम नाही येणार आणि प्रत्येकाला मॉस्किटो मेश दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही ह्याचा पण यूज करू शकता, ठीक आहे। तर त्याच्यानंतर ही झाली तर तुमची दुसरी आहे ती बेडरूम आहे, गेस्ट बेडरूम। त्याच्यानंतर आपण जाऊ इकडे, तुम्ही परत म्हणू शकता की हे आता चिल्ड्रन्स बेडरूम म्हणू शकता, ठीक आहे। आता चिल्ड्रन्स बेडरूम आहे, सगळ्यांचे सायझेस जे आहेत ते भरपूर मोठे आहेत,
त्यामुळे तुम्हाला एक बंगलो टाईप फिलिंग ह्या फ्लॅटमध्ये येईल. आणि ह्या बघा तुम्ही चिल्ड्रन्स बेडरूमला इथं बाल्कनी दिलेलं आहे. ही पण भरपूर मोठी आहे. आणि कसं आहे की इथं बाल्कनीला तुम्ही बघू शकता की इथं LED लाईट्स पण दिलेलं आहे. त्यामुळे बिल्डिंगचं एक जे हे आहे प्रीमियम लुक हे बाहेरून येणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की इथं अटॅच टॉयलेट आहे. अटॅच टॉयलेट हे तुम्ही बघू शकता. अटॅच टॉयलेट आहे. आणि वरती त्याला सगळं ॲक्रेलिकचं हे तुम्ही हे वगैरे देणार आहेत फॉल सिलिंग. हा एक कॉमन बेडरूम तुम्हाला दाखवायचा राहिला. हा कॉमन बाथरूम आहे. तर हे तुम्ही बघू शकता की इथं कॉमन बाथरूम आहे. चला तर आपण जाऊ इथं मास्टर बेडरूममध्ये. मास्टर बेडरूममध्ये तुम्ही बघू शकता की इथं वुडन फ्लोरिंग दिलेलं आहे. ठीक आहे. वुडन फ्लोरिंग हे पूर्ण तुमच्या मास्टर बेडरूममध्ये दिलं आहे. तुम्हाला जर नको असेल तर ते तुम्ही मॉडिफिकेशनमध्ये सांगू शकता की हे मला नको आहे, पण ते काही चेंजेस इथं अलाउड आहेत. ते चेंजेस तुम्ही करू शकता. आता मास्टर बेडरूमला अटॅच ही मोठी तुमची बाल्कनी आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता की मोठी बाल्कनी आहे. आणि मग त्याला ग्लास रेलिंग टफंड ग्लासेस आहेत. आणि हे पण तुम्ही ह्याच्यात पण मॉडिफिकेशन तुम्ही करू शकता. कसं आहे की व्हिडिओद्वारे काही लिमिटेशन्स असतात. त्यामुळे मी तुम्हाला रिकमेंड करेन की तुम्ही प्रत्यक्ष व्हिजिट करा. तर तुम्हाला